आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। डान्सबारच्या आरोपावरून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये झुंपली। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे। तर आम्ही डान्सबार चालवणारे नाही तर फोडणारे आहोत असं उत्तर रामदास कदम यांनी दिलंय। ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला। परंतु हे जे पिता पुत्र आहेत पराक्रमी, यांना तर अक्कल शिकवावीच लागेल, धडा शिकवावाच लागेल, कारण ह्यांना सत्तेचा महाज आलाय। आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या उन्मादामध्ये ते वागतायत। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची आबरू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि आबरू जाण्यापासून सरकारला वाचवतील। म्हणून असले दादागिरी भीक घालीत नाही। नियम मला चांगली माहिती आहे। तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, माझं आव्हान तुला आहे। चल घेऊन दाखव। तुला नियम आहेत ना, सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसला राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना, दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे।